सभा घेतलेल्या होत्या आणि दत्ता बहिरट, निलेश निकम, अंजली ओरसे हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले। तर मालेगावमध्ये इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी यांच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटला 84 पैकी 41 जागा या ठिकाणी मिळताना दिसतात। त्यामुळे मालेगावमध्ये पहिली इस्लामिक खरं तर फ्रंट या ठिकाणी दबदबा या ठिकाणी पाहायला मिळेल। मालेगावमध्ये इस्लामिक महानगरपालिका म्हणून मालेगाव पुढे जाऊन प्रचलित होईल असं म्हटलं जात आहे। पहिली इस्लामिक महानगरपालिका म्हणून मालेगावकडे पाहिलं जात आहे। खूप मोठा हा निकाल आपल्याला म्हणावा लागेल। महाराष्ट्रातली पहिली कदाचित इस्लामिक ही महापालिका म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीनं असू शकेल, राजकीय पक्षांची सत्ता असल्याच्या अनुषंगानं, कारण 84 पैकी 41 जागा या इस्लामिक पार्टीला, 35 जागा मिळाल्या आहेत, समाजवादी पार्टीला 6 जागा मिळालेल्या आहेत। आणि याच अनुषंगानं आता शिवसेनेचा खरं तर दबदबा होता मालेगाव पालिकेमध्ये। दादा भुसे जे मंत्री आहेत त्या दादा भुसेंच्या एकंदरीतच वर्चस्वाला हा सुरुंग आहे का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो। आणि शिवसेना फक्त 18 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। त्यामुळे मालेगावमध्ये खूप मोठा हा उलटफेर असू शकतो असं सध्या दिसतंय। आणखीन एक महत्वाची बातमी, ठाण्यात शिंदेंच्या गडात ठाकरेंची शिवसेना दबदबा प्रस्थापित करताना दिसतीये। दोन शिवसेना आमने सामने आहेत। ठाण्यामध्ये शिंदेंचा गड मानला जातो ठाण्यात, पण इथं मात्र ठाकरे बंधूंची सभा देखील झालेली होती। आता शिंदेंच्या या गडात, शिंदेंच्या या प्रभागात ठाकरेंची शिवसेना वरचढ ठरताना दिसतीये। शिंदेंची प्रतिष्ठा पणाला ठाण्यामध्ये खरं तर 131 पैकी 78 जागा जवळपास शिंदेंची शिवसेना लढत होती। या ठिकाणी मैदान मोकळं करून दिलेलं होतं भाजपला। प्रतिक्रिया समोर येते। निकालानंतर आता मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंची खिल्ली उडवत आपला एक हसतानाचा व्हिडिओ आता पोस्ट केलेला आहे। उद्धव ठाकरेंना जय श्रीराम असं म्हणत राणेंनी पुन्हा एकदा डिवचल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे आणि पेंग्विनला जय श्रीराम असं म्हणतात नितेश राणे, आणि काहीही न बोलता, काही टिप्पणी न करता केवळ आपल्या हसण्याच्या माध्यमातून या ठिकाणी नितेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवलेली आहे। कारण 30 वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेकडे बीएमसी होती आणि त्यानंतर भाजपनं महायुती या ठिकाणी बीएमसी खेचून आणताना ही दिसते महायुती, आणि त्यामुळे पुन्हा एकदा नितेश राणे दिवसताना दिसतात ठाकरे बंधूंना। बिलकुल। आणि पुढची यानंतरची अपडेट आपण बघूया। सोलापूरमध्ये एमआयएमच्या 4 उमेदवारांचा विजय झालेला आहे। एमआयएमने सुद्धा राज्यातल्या अनेक महापालिकांमध्ये आपला वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या अनुषंगानं मुसंडी मारल्याचं दिसतं आहे। मुंबई आणि इतर पालिकांमध्ये सुद्धा एमआयएमचे अनेक उमेदवार आघाडीवर आहेत। काही ठिकाणी त्यांचा विजय सुद्धा झालेला आहे। सोलापूरमधली ही अपडेट आपण पाहत होतो। एमआयएमच्या 4 उमेदवारांचा सोलापुरात विजय झालेला आहे। तर बदनापूरमध्ये प्रभाग क्रमांक 24 भाजपचे 4 विजयी उमेदवार या ठिकाणी दिसत आहेत। बदनापूरमध्ये भाजपच्या आमदार नारायण कुचकर यांच्या भगिनी गंगाबाई भागुरे या विजयी झालेल्या आहेत। आणि नांदेडची ब्रेकिंग न्यूज, नांदेड महानगरपालिकेवर भाजपनं आपला झेंडा फडकावलेला आहे। तब्बल 43 भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत। त्यामुळे नांदेडमध्ये आता भाजपचंच वर्चस्व असणार हे सिद्ध झाल्याचं दिसतं आहे। तब्बल 43 जागांवर नांदेड महानगरपालिकेमध्ये भाजपचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। ब्रेकिंग न्यूज पाहतो आपण आत्ताची नांदेडमधली। भाजपचे 43 उमेदवार विजयी नांदेडमध्ये, तर धुळ्यामध्ये भाजपचे 40 उमेदवार विजयी होताना दिसत आहेत। नांदेड महानगरपालिकेनंतर धुळ्याची देखील अपडेट समोर आलेली आहे। पण एमआयएम बहुतांश मनपामध्ये एमआयएमनं ज्या काही कक्षा आपल्या फैलावलेल्या आहेत त्यानंतर मात्र अर्थातच हा चिंतनाचा विषय आहे। सोलापूरमध्ये एमआयएमच्या 4 उमेदवारांचा विजय
काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आधीच बॅनरबाजी सुद्धा केलेली आहे। तर नांदेड महानगरपालिकेमध्ये भाजपचा झेंडा, विजयाचा गुलाल, विक्ट्री साईन या विजयी उमेदवारांकडून आता दिली जातीये। नांदेडमधली ही जल्लोषाची दृश्य आपण पाहतो आहोत सध्या। आणि जसं लागवी तू मगाशी म्हणालीस, धुळ्यामध्ये सुद्धा भाजपचं वर्चस्व प्रस्थापित होताना दिसतंय। धुळ्यामध्ये तब्बल 40 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर तर आहेत किंवा विजयी झालेले आहेत। आणि ब्रेकिंग न्यूज आपण आत्ताची आणखीन एक पाहतो आहोत। मुंबईमधली प्रभाग 169 मध्ये जय कुडाळकर हे अजूनही पिछाडीवर आहेत। ठाकरे सेनेच्या प्रवीणा मोराजकर आघाडीवर आहेत। चौथ्या फेरी अंती 169 वॉर्डमध्ये जय मंगेश कुडाळकर हे 5978 मतं त्यांच्याकडे आहेत, तर प्रवीणा मोराजकर 6815 मतांसह आघाडीवर असल्याचं दिसतंय। तर नाशिकमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत। विकास म्हात्रे, कविता म्हात्रे शिंदेच्या शिवसेनेचे विजयी, मनसेचे संदेश पाटील आणि रसिका पाटीलही या ठिकाणी विजयी झालेले आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय, नारायण राणे आणि दीपक केसरकर, एरवी न दिसणारी ही दृश्य आज मात्र ही दृश्य एकत्रित परस्परांना पेढे भरवताना दिसत आहेत। काय तो योग आपण या क्षणी पाहतोय। नितेश राणे या ठिकाणी पेढे भरवत आहेत आणि विजयोत्सव साजरा केला जातोय भाजपच्या या विजयाचा। तर ठिकठिकाणी भाजपनं 99 जागा मुंबईमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं दिसतंय। माध्यमांशी बोलतील, काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया असेल आपण पाहूया। लावा त्या स्पंजला लावा ना पटकन निघालं सॉरी सोड ना उसको देते वाईट सोड ना कशा करतो राव दे देत चल ट्रेन आहे लाईव्ह सगळ्यात बडबड अच्छा साहेब, मुंबई महानगरपालिका निवडणुकाचे निकाल हाती येत आहेत। महायुती मोठ्या प्रमाणात आघाडीवर जाते। आपली पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची। उद्धव ठाकरेला जरा मला हसणारा चेहरा पाठवा आणि उद्धव आदित्य ठाकरे त्यांच्या सगळ्यांना माझा जय श्रीराम। आणि आज जो एक भगवा झंझावात आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि आमचे सगळे महायुतीचे सगळेच आमचे प्रमुख नेते आज पूर्णचं पूर्ण या प्रत्येक महापालिकेमध्ये बहुतेक ठिकाणी जय श्रीराम मालक महापौर बसण्याची पूर्ण पद्धतीने तयारी झालेली आहे। मी या सगळ्या महापालिकेच्या मतदार बंधू भगिनींना मनापासून आभार मानीन की आपण एक या सगळ्या महापालिकेवर जय श्रीराम आणि आय लव्ह महादेववाले जे काय विचाराचे जे महापौर बसवले, त्यामुळे निश्चित पद्धतीने आपल्या ह्या महाराष्ट्रातले, देशातले वाकड्या नजरेने बघणारे हे जे कोण जिहादी होते त्या सगळ्या लोकांना एक कडक संदेश आज मिळालेला आहे। A vote for development. This is a vote for development. People of Mumbai have experienced the brilliant coastal road. They have seen the Atal Setu. They have seen the brilliant metro network. All these things have been done. तर महत्वाची बातमी आपण पाहतोय, धुळ्यामध्ये भाजपला 40 जागांवर यश, शिंदेच्या शिवसेनेला केवळ 3 जागा, MIM 8 जागांवर विजयी। तर धुळ्यापाठोपाठ पुण्यातली ब्रेकिंग सुद्धा फार महत्वाची आहे। प्रभाग क्रमांक 37 मध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरिराज सावंत पिछाडीवर गेलेले आहेत। प्रभाग क्रमांक 37 मधून भाजपचा पॅनल लीड करताना दिसतंय। भाजपचा पॅनल आघाडीवर अरुण राजवाडे 4000 मतांनी आघाडीवर आहेत। तर तिथं मीराबाईंदरमध्ये प्रभागानुसार निकाल हा समोर आलेला आहे। मीराबाईंदरमध्ये भाजप महानगरपालिका काबीज
विजयीच करताना या ठिकाणी दिसते। भाजपचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्चस्व मीरा भाईंदरमध्ये, तर नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 चा निकाल समोर आलेला आहे। भाजपचे 4ही उमेदवार या ठिकाणी विजयी झालेत। कल्याण डोंबिवलीमध्ये देखील सरिता निकम शिंदेच्या शिवसेनेच्या या विजयी झालेल्या आहेत। ऐश्वर्या तांबोळी शिंदेची शिवसेना कल्याण डोंबिवलीत विजयी होताना दिसतेय। चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं चांगलीच आघाडी घेतलेली आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेस बऱ्यापैकी लीड घेताना दिसतेय। तर मुंबई वॉर्ड क्रमांक 187 ठाकरेंच्या शिवसेनेचे जोसेफ कोळी 7067 मतांनी विजयी झालेले आहेत। आणि त्यासोबतच मीरा भाईंदरचा सुद्धा निकाल आपण पाहिला। बऱ्याच अंशी भाजपनं मीरा भाईंदरमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। आणि जर एकूण आपण आतापर्यंतचा आघाडी आणि एकूण निकाल जर आपण बघितले तर भाजप तब्बल 47 ठिकाणी विजयी झालेली आहे। काँग्रेसला 8 ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये यश मिळालेलं आहे। त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये एकीकडे आपण म्हणतो की शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व राहील, तर शिवसेनेला काही फारशी चमक दाखवता आलेली नाहीये, पण भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीमध्ये। आणि जसं लागवी तू मगाशी म्हणालीस, चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं मुसंडी मारलेली आहे। कदाचित ही एकमेव अशी महापालिका असेल की ज्या महापालिकेमध्ये सध्या काँग्रेसला काही अंशी यश मिळताना दिसतंय। काँग्रेस मित्रपक्ष असलेल्या जनविकास सेनेच्या 3 उमेदवारांच्या सह 15 ठिकाणी आघाडीवर आहे। हे आपल्याला अत्यंत महत्वाचं नमूद करावं लागेल। भाजप 12 ठिकाणी आघाडीवर आहे। MIM 1, बसपा 1, वंचित